डिटेल्स बघूया. त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. खूप सारे विद्यार्थी व्हिडिओ बघतात, खूप छान रिस्पॉन्स देतात. बट खूप सारे लोक सबस्क्राईब करत नाहीयेत. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. आता आपण बघणार आहोत प्रत्येक टाईपचा आपण एक प्रॉब्लेम कव्हर करण्याचा इथे प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. तर बघूया फर्स्ट न्यूमेरिकल्स काय आहे तुमचं. बघा इकडे तुम्हाला 3 रजिस्टर दिलेत अँड दॅट आर कनेक्टेड इन स्टार नेटवर्क. डिटरमाइन इट्स इक्विव्हॅलंट डेल्टा सर्किट. ओके. तर काय वेळेस तुम्हाला सर्किट ऑलरेडी ड्रॉ करून देतात, काय वेळेस फक्त तुम्हाला रजिस्टरच्या व्हॅल्यू देतात. तर आपण इथे क्विकली रजिस्टरचं एक तुमचं स्टार कनेक्शन ड्रॉ करून घेऊ शकतो. ओके. आणि यावरून तुम्हाला 3 व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्यांनी. तर तुम्ही त्या क्विकली इथे नोट डाऊन करू शकता. 32, 48 आणि 40. सो तुम्हाला याचे फॉर्म्युलेमध्ये कन्वर्ट कसं करायचं, तर क्विकली बघा तुम्ही इकडे एक इक्विव्हॅलंट डेल्टा सर्किट काढून घेऊ शकता. ठीक आहे. तर मी जसं आपण रिमेंबर केलंय की डेल्टामध्ये आपण RA, RB आणि RCच्या व्हॅल्यू आपण रिमेंबर करून घेतल्या. तर त्या हिशोबाने आपण इकडे एक इक्विव्हॅलंट सर्किट ड्रॉ करू शकतो. बघा, हा माझा RA, त्यानंतर RB आणि हा झाला माझा RC. ओके. हे 3 व्हॅल्यू काढल्या. त्यानंतर तुम्हाला आता याचं इक्विव्हॅलंट डेल्टा सर्किट काढायचं आहे. डेल्टा काढायचा म्हणजे काय करायचं तुम्हाला, ओके, हे 3 तुमचे डेल्टा असणार आहे. याची पण तुम्ही नावं नोट डाऊन करू शकता. सेम पॅटर्न तुम्हाला ठेवायचं असेल तर सेम ठेवा. RA किंवा तुम्ही हे जे नावं दिलेत R2, 3, 31 आणि 1, 2 हे पण ठेवू शकता. एक्झॅक्टली तुम्हाला फक्त त्याचे व्हॅल्यू आणि इक्विव्हॅलंट सर्किट करेक्ट फाइंड करायचे. तर इकडे RB आणि RC. तर तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे. जर मला RA ची व्हॅल्यू काढायची असेल तर त्यासाठी आपण फर्स्ट काय करतो, आपला फॉर्म्युला आहे की आपण आधी R1 × R2 प्लस R1 × R3 प्लस R2 × R3 हे तिन्हीचं कॉम्बिनेशन. तर प्रत्येक वेळेस तुम्हाला हे सगळं लिहून घेण्याची गरज नाही. तर तुम्ही काय करा, या सगळ्यांना इक्वल्स टू R करा. जसं बघा इकडे केलंय R इक्वल्स टू R1 R2 प्लस R2 R3 प्लस R3 R1 आणि याचं इक्विव्हॅलंट व्हॅल्यू काढून घेतली. ती R ची व्हॅल्यू आली तुमची 4736 ओहम. त्यानंतर RA साठी तुम्हाला काय, R अपॉन हा R1 अपोजिटचा रजिस्टर आपण घेतो, म्हणजेच R अपॉन R1 ही झाली R23. त्यानंतर R12 म्हणजे हा तुमचा RC ज्याला आपण म्हणतोय. त्याच्यासाठी RC काढायचं असेल तर तुम्हाला R अपॉन R3 करावं लागेल. ओके. R अपॉन R3. आणि त्यानंतर तुम्हाला जर हा R31 म्हणजेच RB काढायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला करावं लागेल R अपॉन R2. क्विकली बघा, आधी तुम्हाला R ची व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्यायची आहे. R ची व्हॅल्यू काय काढणार, R1 × R2 प्लस R2 × R3 प्लस R3 × R1. त्यानंतर ही व्हॅल्यू आली. सिम्पली RA B साठी तुम्हाला फक्त या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करायची आहे. ठीक आहे. R12 साठी R अपॉन R3, R23 साठी R अपॉन R1 आणि R31 साठी R अपॉन R2. ओके. तर नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट न्यूमेरिकल आहे तुमचं मेश अनालिसिसचं. ओके. तर मेश अनालिसिसमध्ये जर तुम्हाला असा प्रॉब्लेम विचारला, ओके, बघा इकडे 2 व्होल्टेज सोर्स दिलेले तुम्हाला 10 व्होल्ट. ओके. त्यानंतर तुमचा हा A B असे एक नोटेशन करून घ्या. जे तुम्हाला सर्किट दिलं त्यामध्ये A B C, ओके, F D E. आधी तुम्हाला सर्किटला प्रॉपर नोड आणि त्यांचे लूप्स फाइंड करायचे. जसं हा माझा A पॉइंट, हा B, हा C, त्यानंतर D E आणि F. त्यानंतर हे 2 लूप आहेत माझे. तर फर्स्ट लूपला मी नाव देणार I1, सेकंडला देणार I2. आता प्रत्येक या लूपसाठी तुमचं एक इक्वेशन बनणार आणि सेकंड लूपसाठी तुमचं एक इक्वेशन बनणार. तर आधी तुम्हाला ती इक्वेशन्स लिहून घ्यायचे आहेत. तर इक्वेशन्स कसे लिहायचं, की बघा हा 10 व्होल्टपासून तुम्ही स्टार्ट करू शकता. बघा याची पोलॅरिटी हा प्लस मायनस आहे, म्हणून मी इकडे 10 पकडणार. 10 मायनस, त्यानंतर माझं या पॉईंटचं व्होल्टेज अक्रॉस A आणि B. A आणि Bच्या अक्रॉसचं व्होल्टेज मी कसं काढणार, 2 × I1. हे झालं तुमचं व्होल्टेज अक्रॉस A आणि B. त्यानंतर B आणि Eचं पुन्हा काय करणार, मायनस I1 × 4. ओके. तर इकडे बघा 4 × इथे 2 करंट्स आहेत. एक आहे तुमचा I1, एक आहे तुमचा I2. आणि R मधून जे 4 ओहम मधून जे करंट जाणार आहे ते असणार आहे तुमच्या दोघांचा डिफरन्स. म्हणून आपण इकडे लिहिणार I1 मायनस I2 इक्वल्स टू 0. तर याला सिम्प्लिफाय करा. बघा या 4नी I1 I2 ला मल्टिप्लाय करा आणि तुम्हाला जर तुम्ही सिम्प्लिफाय केलं याला तर तुम्हाला एक असं इक्वेशन मिळून जाईल, -6I1 प्लस 4I2 इक्वल्स टू -10. ओके. हे तुमचं एक इक्वेशन मिळालं. त्यानंतर सेम दुसऱ्या लूपला पुन्हा तुमचा KVL अप्लाय करा. त्यामध्ये तुम्हाला काय मिळेल,
आता या साईडनं तुम्ही करू शकता किंवा 5च्या साईडनं तुम्ही करू शकता. -4 ओहम अपॉन, आता या साईडनं करंटची डायरेक्शन आहे. ओके, म्हणून आपण इथे घेणार I2 मायनस I1 मायनस, त्यानंतर हा 3 ओहम मायनस 3 इंटू I2 मायनस तुमचा 5 व्होल्ट इक्वल्स टू 0. पुन्हा याला सिम्प्लिफाय करा, 4ने I2 I1ला मल्टिप्लाय करा, -3 I2 करा, आणि ज्यावेळेस तुम्ही याला सिम्प्लिफाय कराल तुम्हाला हे अजून एक इक्वेशन मिळेल, 4 I1 मायनस 7 I2 इक्वल्स टू 5. आता तुम्हाला दोन इक्वेशन्स मिळालेत, 4 I1 मायनस 7 I2 इक्वल्स टू 5. ओके, हे इक्वेशन सॉल्व करा. तुम्हाला माहिती आहे मॅथमध्ये तुम्ही अशी इक्वेशन सॉल्व केले, त्याला इक्वली करून तुम्ही मायनस करून I1 अँड I2च्या व्हॅल्यू फाइंड आउट करा. त्यानंतर तुम्हाला विचारलं आहे करंट थ्रू 4 ओम रजिस्टर, 4 ओम मधून फ्लो होणारं करंट काय असणार आहे, I1 मायनस I2. तर तुमचं सिम्पली I थ्रू 4 ओहम रजिस्टर इक्वल्स टू I1 मायनस I2. हे तुमचं फायनल आन्सर असणार, हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे, जे की इथं तुमचं 1.54 आहे. आता मी पूर्ण डिटेल कॅल्क्युलेशन्स करत नाही आहे, फक्त तुम्हाला स्टेप सांगतोय. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा बेस्ड ऑन सुपरपोजिशन्स थेरम. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, आधी एक सोर्स तुम्हाला ठेवायचा आहे, एक सोर्स तुम्हाला शॉर्ट करायचा आहे, आणि या सोर्समुळे तुमच्या 4 ओम मधून किती करंट फ्लो होतो. ओके, हा तुम्हाला फाइंड करायचा आहे. म्हणजे तुम्हाला फाइंड करायचा आहे I डॅश 4 ओहम, ओके, आणि I डबल डॅश 4 ओहम. ओके, तर फर्स्ट स्टेप्स काय असणार आहे, तुम्हाला हा शॉर्ट करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही हा शॉर्ट करणार त्यावेळेस तुमचं एक असं सर्किट बनणार, हा 5 ओहम आणि 2 ओहम्स, हे दोन तुमचे सिरीजमध्ये येणार जर मी तुमचा सोर्स शॉर्ट केला तर. ओके, हे दोन तुमचे सिरीजमध्ये येणार. त्यानंतर तुमचं सर्किट बनणार 6 व्होल्ट, 3 ओहम, 4 ओहम आणि 7 ओहम. त्यानंतर तुम्हाला या पूर्ण सर्किटमधून फ्लो होणारा करंट फाइंड आउट करायचा आहे आधी, I इक्वॅलंट. आणि I इक्वॅलंटसाठी तुम्ही काय करणार, तुमचे 4 आणि 7 हे पॅरललमध्ये येतात. ठीक आहे, याचं पॅरलल कॉम्बिनेशन आधी काढून घ्या, नंतर हे पॅरलल कॉम्बिनेशन तुमच्या 3 ओहम सोबत सिरीजमध्ये येणार. तर तुम्हाला जर सर्किटचा टोटल I काढायचा असेल, I इक्वॅलंट, तर तो येईल तुमचा V व्होल्टेज 6 व्होल्ट डिवाइड बाय R इक्वॅलंट. R इक्वॅलंट केव्हा काढायचा आहे, जेव्हा तुम्ही हा 12 व्होल्ट शॉर्ट करणार. त्यानंतर तुमचा I येईल 6 व्होल्ट, म्हणजे हा सप्लाय डिवाइड बाय 3, हा 3 ओहम प्लस 4 पॅरलल टू 5 प्लस 7, म्हणजे हे दोन तुमचे सिरीजमध्ये आपण ऑलरेडी 7 काढलेत. त्यानंतर तुम्हाला 4 आणि 7चं पॅरलल कॉम्बिनेशन काढायचं आहे. तुम्ही याला सॉल्व केलं तर तुम्हाला मिळेल टोटल I, जो असणार 1.08. ओके, आता हा 1.08 टोटल I तुम्ही काढून घेतलाय. त्यानंतर तुम्हाला काढायचं आहे आता की करंट थ्रू 4 ओम रजिस्टर्स. ओके, आता बघा तुम्हाला माहिती आहे टोटल सर्किट मधला करंट आहे 1.08 अँपियर. त्यानंतर तुम्हाला काढायचं आहे I-1 म्हणजे करंट थ्रू तुमच्या 4 ओम रजिस्टर मधला. तर सिंपल करंट डिवायडरचा रूल अप्लाय करायचा आहे. बघा, करंट डिवायडरचा रूल काय सांगतोय, तुम्हाला अपोजिट ब्रँचचं करंट जर टोटल करंट जर माहित असेल तर तुम्ही काय करायचं, तुम्हाला हा 4 ओम मधला रजिस्टर काढायचा आहे. त्याची अपोजिट ब्रँच आहे तुमची 5 प्लस 2ची. ओके, ही तुमची अपोजिट ब्रांच झाली. तुम्हाला करंट काढायचा आहे थ्रू 4 ओहम रजिस्टर. तर त्याचा फॉर्म्युला कसा बनतो, I डॅश 4 ओहम रजिस्टर इक्वल्स टू टोटल करंट किती तुमचा I इक्वॅलंट, तो आहे 1.08 एम्प्स इंटू अपोजिट ब्रँच रेजिस्टन्स 7 अपॉन टोटल रेजिस्टन्स 4 प्लस 7. आणि याला जर तुम्ही सॉल्व केलं तर तो तुम्हाला मिळेल I-4 ओहम. जसं तिथं I डॅश तुम्ही सॉल्व केलाय, तुम्हाला आला 0.69 आहे. पुन्हा ह्या स्टेप्स रिपीट करायच्यात. नेक्स्ट स्टेपला काय करायचं आहे तुम्हाला, यावेळेस तुम्हाला हा 6 व्होल्ट जो आहे, ओके, हा 6 व्होल्ट शॉर्ट करायचा आहे आणि हा 12 व्होल्ट ॲज इट इज ठेवायचा आहे. जेव्हा तुम्ही 6 व्होल्ट शॉर्ट करणार त्यावेळेस काय होईल, 3 आणि 4 तुमचे पॅरलल कॉम्बिनेशन्स बनाल. ठीक आहे, आता या स्टेपला काय करायचं तुम्हाला, नेक्स्ट स्टेप तुमची काय असणार आहे, एकदा तुम्ही तुमचा 6 व्होल्ट शॉर्टने रिप्लेस केला, 12 व्होल्ट ठेवला आणि तुमचा 3 आणि 4 हे पॅरललमध्ये इथे कॉम्बिनेशन्स तयार होत आहे. त्यानंतर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे टोटल इक्वॅलंट करंट ड्यू टू 12 व्होल्ट. ओके, तो कसा काढणार तुम्ही, 3 आणि 4 पॅरलल कॉम्बिनेशन्स आहे. त्यानंतर या दोघांचं कॉम्बिनेशन तुमचं सिरीजमध्ये येईल 5 आणि 2च्या. तर तुमचं सर्किट असं बघाल, 3 ओहम 4 ओहम हे दोन्ही पॅरलल, आणि या दोन्ही पॅरललचं कॉम्बिनेशन तुमच्या 5 आणि 2 ओहमच्या सिरीजमध्ये येईल. तर तुमचा टोटल जो I असणार आहे तो असणार आहे V किती दिले तुम्हाला, 12 व्होल्ट. त्यानंतर टोटल सर्किटचा रेजिस्टन्स म्हणजे हा 5 प्लस पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ 3 अँड 4 आणि प्लस
2 ओहम. हा झाला तुमचा टोटल इक्वॅलंट करंट डॅश 2 म्हणजे ड्यू टू 12 व्होल्ट. ओके, त्यानंतर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे करंट थ्रू 4 ओहम, करंट थ्रू 4 ओहम रजिस्टर वेन 12 व्होल्ट सप्लाय इज ॲक्टिव्ह. ओके, तर यासाठी पुन्हा करंट डिवायडरचा फॉर्म्युला वापरायचा आहे. तो काय असणार आहे तुमचा आय इक्वॅलंट इंटू अपोजिट ब्रांचचा रेजिस्टन्स वर घ्यायचा आहे 3/3 + 4. ओके, आणि हा झाला तुमचा आय डबल डॅश. ओके, त्यानंतर 4 ओहम मधून फ्लो होणारं करंट तुम्हाला सिम्पली I1 डॅश आणि I1 डॅश आणि I1 डबल डॅश हे दोन्ही ॲड केले की तुमचं फायनल आन्सर मिळून जाईल. स्टेप्स लक्षात ठेवा. फर्स्ट काय करायचं आहे तुम्हाला, एक व्होल्टेज सोर्स शॉर्ट करायचा आहे. ओके, त्यानंतर टोटल सर्किटचं इक्वॅलंट रेजिस्टन्स काढायचं आहे. इक्वॅलंट रेजिस्टन्स नंतर त्याचा इक्वॅलंट करंट काढायचा आहे. ओके, टोटल करंट काढल्यानंतर तुम्हाला ज्या ब्रांचमधून करंट फाइंड आउट करायचा सांगितला आहे तो करंट काढायचा आहे. त्यासाठी तुम्ही करंट डिवायडरचा रूल वापरणार. ठीक आहे, त्यानंतर पुन्हा नेक्स्ट स्टेप, पुन्हा दुसरा व्होल्टेज सोर्स शॉर्ट करा. त्यानंतर पुन्हा त्यासाठी तुम्ही इक्वॅलंट करंट काढा आणि त्यानंतर ज्या ब्रांचमधून करंट काढायला सांगितलं आहे ते तुम्ही काढू शकता. आणि शेवटी तुम्हाला दोघांची ॲडिशन करायची. तर हे सुपरपोजिशनच्या थेरम लक्षात ठेवा. याचे स्टेप्स पण रायटिंगला येतात कधी 4 मार्काला. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा बेस्ड ऑन नॉर्टन्स थेरम. नॉर्टन्स थेरममध्ये काय सांगितलंय, कॅल्क्युलेट करंट थ्रू 8 ओहम रेजिस्टन्स युझिंग नॉर्टन्स थेरम. ओके, नॉर्टन्स थेरम वापरून तुम्हाला 8 ओहम रेजिस्टरमधला हा करंट फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, ॲक्च्युली हा नॉर्टन्स इक्वॅलंट सर्किटच तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही डायरेक्टली फॉर्म्युला अप्लाय करून यातलं करंट फाइंड आउट करू शकता. ठीक आहे, बट आपण हा सॉल्व्ह करू स्टेप बाय स्टेप. जसं जर तुम्हाला 8 ओहम मधलं करंट बघायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट इकडे करंट डिवायडरचा रूल जर अप्लाय केला तर काय येईल, 1 अँपियर इंटू अपोजिट ब्रँचचा रजिस्टर वर घ्या 2.4/2.4 + 8. ओके, हा जर तुम्ही केलं तर तुम्हाला एकाच फॉर्म्युला त्याचा आन्सर मिळून जाईल. बट तुम्हाला नॉर्टन्स थेरम यूज करायचा आहे म्हणून तुम्हाला या स्टेप्स फॉलो करावं लागणार आहे. तर फर्स्ट स्टेप्स तुमची काय असणार आहे, स्टेप्स 1 असणार आहे तुमची की तुम्हाला हा लोड रजिस्टर शॉर्ट करायचा आहे आणि इक्वॅलंट सर्किट ड्रॉ करायचं आहे. ठीक आहे, तर हा माझा एक सर्किट मी इक्वॅलंट सर्किट ड्रॉ करतो. हा माझा 2.4 आणि जो लोड आहे त्याला तुम्ही शॉर्ट करायचं आहे. ठीक आहे, आता ज्यावेळेस तुम्ही हा लोड शॉर्ट करताय, ठीक आहे, त्यावेळेस तुमचं जे टोटल करंट असणार आहे, ओके, ते 1 अँपियर इथे दिलेलं आहे. तर ॲज इट इज तुम्हाला 1 अँपियर मिळणार आहे या सर्किटमध्ये. ॲडिशनल सोर्स पण नाही, व्होल्टेज सोर्स, करंट सोर्स याच्यामध्ये. त्यामुळे हा 1 अँपियर करंट ॲज इट इज घेतला इकडे. त्यानंतर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे आर एनसाठी तुम्हाला सोर्स ओपन करायचा आहे आणि लोड पण ओपन करायचा आहे. तर टोटल आर एन तुमचा फक्त एकच रजिस्टर आहे 2.4 ओहम. त्यानंतर तुम्हाला काय व्हॅल्यू मिळाल्यात, आय एन मिळाली. ओके, आणि 2.4 ओहम जो तुमचा आर एन असणार आहे. इक्वॅलंट सर्किट आहे नॉर्टन्स थेरमचं, करंट सोर्स विथ पॅरलल रजिस्टर आणि हा तुमचा लोड. ऑलरेडी प्रॉब्लेममध्येच इक्वॅलंट सर्किट दिलं आहे त्यामुळे तुम्हाला याच्यात जास्त कॅल्क्युलेशन करायची गरज नाही आहे. हा झाला तुमचा 1 अँपियर, हा 2.4 आणि हा लोड. ओके, तर आता बघा याचा फॉर्म्युला तुम्ही डायरेक्ट लिहू शकता 2.4/2.4 + 8 × 1 amps. ओके, सेम हाच फॉर्म्युला खाली येतोय, फक्त तुम्हाला या स्टेप्स एक्सप्लेन करावं लागतील जर तुम्हाला युझिंग नॉर्टन्स थेरम विचारलं तर. पुन्हा नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा बेस्ड ऑन नोडल व्होल्टेज अनालिसिस. बघा, नोडल व्होल्टेज अनालिसिसमध्ये आपण काय करतो की तुम्हाला नोडचे व्होल्टेजेस मार्क करून घ्या तुम्ही इकडे VB. ओके, हा 6 व्होल्ट. तर इकडे बघा, आता मला इकडे काय करायचं आहे, I1 फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, तर I1 फाइंड आउट करण्यासाठी माझं इक्वेशन्स काय असणार आहे, बघा, एक रजिस्टर आहे, इकडे एक VA आहे आणि ते VB आहे. ठीक आहे, तर या दोघांमधून फ्लो होणारं जर मला करंट फाइंड आउट करायचं असेल तर माझं एक्सप्रेशन कसं असतं, VA - VB / R. ओके, हाच रूल तुम्हाला या सर्किटमध्ये अप्लाय करायचा आहे. तर इकडे बघा, आपण याची एक्सप्रेशन कशी लिहू. फर्स्ट तुमचा हा 6 व्होल्ट आहे, इथे मी नाव देणार VB. तर माझं पहिलं एक्सप्रेशन बनणार 6 व्होल्ट - VB / तुमचा रजिस्टर या ब्रांचचा 10 ओहम. ओके, इक्वल्स टू, आता आपल्याला या साईडचं बघायचं आहे. ठीक आहे, या साईडचं नोडल व्होल्टेज बघायचं. तर फर्स्ट मी हा VB घेतोय. तर VBचं व्होल्टेज काय असणार आहे, VB -
इथे जर तुम्ही VC नाव दिलं तर तो घेऊ शकता, पण हा 0 रेफरन्स पॉईंट आहे, त्यामुळे फक्त तुम्ही VB घेऊ शकता. ठीक आहे, तर VB डिवाइड बाय हा रजिस्टर 6 ओहम. त्यानंतर प्लस, त्यानंतर या पॉईंटसाठी पुन्हा तुम्हाला तसा रूल फॉलो करायचा आहे. तर इकडे काय करणार तुम्ही, PB मायनस हा 4 व्होल्ट डिवाइड बाय याचा हा रेजिस्टन्स म्हणजे 8 ओहम. ओके, आता हे तुम्हाला एक एक्सप्रेशन मिळालं, याला तुम्ही सिम्प्लिफाय करा, यावरून तुम्हाला VB ची व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे, VB ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. जर तुम्हाला सांगितलं तर फाइंड I2, तर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, VB डिवाइड बाय 6 ओहम, हा झाला तुमचा I2. ओके, तर बघा या इक्वेशनला सिम्प्लिफाय करून घ्या. याच्यामध्ये फक्त एकच व्हेरिएबल आहे, त्यामुळे तुम्हाला इकडे इक्वेशन सॉल्व्ह करायची गरज नाहीये. फक्त तुम्हाला VB साठी हे एक्सप्रेशन सिम्प्लिफाय करायचं आहे, त्यातून तुम्हाला VB ची व्हॅल्यू मिळेल. आणि जर तुम्हाला I1 फाइंड आउट करायला सांगितलं आहे, तुम्हाला VB माहिती आहे, तर त्यावेळेस 6 मायनस VB डिवाइड बाय 10 करून तुम्ही I1 फाइंड करू शकता. सेम तुम्हाला जर I3 सांगितलं फाइंड I3, तर VB मायनस 4 व्होल्ट डिवाइड बाय 8 ओहम, हा झाला तुमचा I3. तर सिम्पली तुम्ही असे सॉल्व्ह करू शकता नोडल अनालिसिससाठी. ओके, तर नेक्स्ट प्रॉब्लेम आहे तुमचा सिरीज RC सर्किटवरती. असे प्रॉब्लेम्स जनरली हे प्रॉब्लेम्स तुमच्या नोडल अनालिसिसपेक्षा खूप इझी आहेत अंडरस्टँड करण्यासाठी. बघा, RC सर्किट सांगितलंय, कन्सिस्ट ऑफ R 10 ओहम अँड C 200 मायक्रोफॅरड इज कनेक्टेड अक्रॉस 250 व्होल्ट आणि 50 हर्ट्स AC सप्लाय. तर तुम्ही तुमच्या समजण्यासाठी एक सिंपल सर्किट काढू शकता. हा माझा R, हा C. ओके, आणि हा कनेक्ट केलाय एका AC सप्लायला जे आहे 250 व्होल्ट, आणि याची फ्रिक्वेन्सी दिली आहे मला 50 हर्ट्स. त्यानंतर मला R ची व्हॅल्यू दिली आहे 10 ओहम आणि C ची व्हॅल्यू दिली आहे 200 मायक्रोफॅरड. ओके, तर तुम्हाला काय काढायचं आहे की पॉवर कंझ्युम बाय सर्किट, म्हणजे या सर्किटने किती पॉवर कंझ्युम केली आहे. तर पॉवरचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, पण त्यासाठी आधी आपल्याला काही बेसिक गोष्टी काढावं लागेल. सगळ्यात आधी तुम्हाला काढावं लागेल XC. ओके, XC का काढायची, कारण तुमच्या सर्किटमधला पॉवर म्हणजे तुम्हाला माहित पाहिजे V इंटू I काढायचं असेल तर तुम्हाला माहित पाहिजे टोटलचा सर्किटचा टोटल इम्पेडन्स. इम्पेडन्स जर काढायचा असेल तर तुम्हाला माहित पाहिजे आधी R प्लस XC. ओके, या दोन टर्म्स जेव्हा तुम्ही काढाल त्यानंतर तुम्हाला Z मिळेल, त्यानंतर I मिळेल, त्यानंतर V इंटू I करून तुम्ही पॉवर काढू शकता. ओके, तर फर्स्ट काय आहे, XC दिला, XC काढायचं आहे तुम्हाला. F ची व्हॅल्यू दिली आहे प्रॉब्लेममध्ये, C ची पण दिली आहे. तर या व्हॅल्यू पुट करा आणि सॉल्व्ह करा, तुम्हाला इकडे मिळेल XC. XC किती आला तुमचा 15.91. ओके, XC का काढायचा आहे, कारण आपल्याला टोटल इम्पेडन्स माहित पाहिजे, त्यामुळे आपण आधी XC काढतोय. आपल्याला इथे सांगितलेलं नाहीये की तुम्ही कॅपॅसिटर रिॲक्टन्स फाइंड करा म्हणून. ओके, त्यानंतर इम्पेडन्स. तर RC सर्किटच्या इम्पेडन्सचा फॉर्म्युला काय असतो, R स्क्वेअर प्लस XC स्क्वेअर. ओके, R ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे, XC ची व्हॅल्यू आपण फाइंड केली आहे, यावरून तुमचा इम्पेडन्स आला तुमचा 18.79. ओके, आता तुम्हाला फाइंड करायचं आहे करंट. तर कोणत्याही सर्किटमधलं करंट कसं फाइंड करतात, V बाय R. हे झालं तुमच्या DC सर्किटसाठी, पण AC सर्किटमध्ये इम्पेडन्स असतो म्हणून आपण इम्पेडन्स कन्सिडर करणार. तर V तुम्हाला दिलंय 250 व्होल्ट, Z तुम्ही फाइंड केलंय 18.79, आणि हा झाला तुमचा टोटल करंट इन एम्पियर जो आहे 13.30 एम्प्स. ओके, त्यानंतर तुम्हाला ॲक्च्युअल पॉवर काढायची, म्हणजे आपला पॉवरचा फॉर्म्युला काय आहे, VI cos phi. ओके, त्यासाठी तुम्हाला आधी cos phi ची व्हॅल्यू फाइंड करायची. तर cos phi ची व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय आहे, R बाय Z. R तुम्हाला माहिती आहे, Z ची व्हॅल्यू तुम्ही काढलेली आहे, त्यावरून तुम्ही cos phi ची व्हॅल्यू काढाल. cos phi आला 0.53 लीडिंग. ओके, त्यानंतर या आलेल्या व्हॅल्यू तुम्ही या फॉर्म्युल्यामध्ये ठेवून द्या. V तुम्हाला माहिती आहे 250 व्होल्ट, I ची व्हॅल्यू तुम्ही फाइंड केली आहे 13.3 इंटू पॉवर फॅक्टर 0.59. टोटलला कॅल्क्युलेट करून जी येईल ती झाली तुमची पॉवर कंझ्युम बाय सर्किट. जर तुम्हाला इकडे XC ची व्हॅल्यू ऑलरेडी दिली असेल तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला XC ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची गरज नाही. ओके, तर अशा प्रकारे समजून घ्या. 2-3 फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे, XCचा, त्यानंतर इम्पेडन्सचा, त्यानंतर आयचा तुम्हाला माहिती आहे V बाय Z I असतं, त्यानंतर cos phi साठी R बाय Z, आणि त्यानंतर टोटल पॉवर कंझ्युम काय असते तर VI cos phi. ओके, RC सर्किटचा हा आहे सिंगल फेज AC RC सर्किटचा प्रॉब्लेम्स न्यूमेरिकल.
ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा फाइंड नॉर्टन्स इक्वॅलंट सर्किट. ओके, लास्ट याच्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी नॉर्टन्स इक्वॅलंट सर्किट दिलं होतं, त्यामुळे ते आपण डिटेल एक्सप्लेन करू नाही शकलो. पण या प्रॉब्लेम्समध्ये आपण डिटेल एक्सप्लेन करू की नॉर्टन इक्वॅलंट सर्किट कसं काढायचं. तर फर्स्ट स्टेप तुमची जी असते, ओके, नॉर्टन इक्वॅलंट सर्किटसाठी, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतंय की तुमचा जो लोड रजिस्टर आहे तो शॉर्टने रिप्लेस करायचा आणि त्याचं करंट काढून घ्यायचं, टोटल करंट किती होते तर सर्किटचं. तर फर्स्ट मी काय करणार, हा जो मला प्रॉब्लेम दिला आहे, ओके, हा 100 व्होल्ट मी ॲज इट इज इथे केला आहे. त्यानंतर हा 10 ओहम, त्यानंतर हा खाली पुन्हा एक 10 ओहम, त्यानंतर हा 15 आणि आर एलला मी डायरेक्ट शॉर्ट करून घेणार. ठीक आहे, हे माझं झालं फर्स्ट स्टेप. ओके, त्यानंतर सेकंड स्टेपमध्ये काय करायचं आहे तुम्हाला, सर्किटचा टोटल रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे, आर टी. ओके, आर टी बघा, आता या सर्किटचा आर टी काय आहे की 15 आणि 10 हे पॅरललमध्ये आहेत, तर याचं कॉम्बिनेशन, पॅरलल कॉम्बिनेशन काढून घ्या. 10 × 15/10 + 15 प्लस, ओके, हे पॅरलल कॉम्बिनेशन प्लस हा 10 ओहम. तर अशा प्रकारे तुमचा टोटल आर टी आला 16 ओहम. जर तुम्ही याला सॉल्व्ह केलं तर तुम्हाला आर टी 16 ओहम मिळेल. त्यानंतर तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे सोर्स करंट. ओके, सोर्स करंट असणार आहे तुमचा हा व्होल्टेज डिवाइड बाय टोटल रेजिस्टन्स, म्हणजेच आय इज इक्वल्स टू व्ही, म्हणजे 100 व्होल्ट डिवाइड बाय आलेला हा तुमचा टोटल रेजिस्टन्स, इक्वॅलंट रेजिस्टन्स 16 ओहम. ओके, यावरून तुम्हाला आयची व्हॅल्यू मिळाली. तर नेक्स्ट पॅरामीटर आहे की शॉर्ट सर्किट करंट, आय एस सी, इज द करंट फ्लोईंग थ्रू द 15 ओहम रजिस्टर. बघा, आता जे शॉर्ट सर्किट करंट असणार आहे तुमचं आय एस सी, ते कोणतं असणार आहे, जे तुमच्या 15 ओहम रजिस्टरमधून फ्लो होत आहे. आता ते कसं काढायचं, त्यासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे करंट डिवायडर रूल. पुन्हा करंट डिवायडर रूल समजून घ्या. ओके, तर तुम्हाला या 15 ओहम मधलं रजिस्टर काढायचं, तर तुम्ही अपोजिट ब्रांचचा रजिस्टर घेणार. टोटल करंट तुम्हाला माहिती आहे, टोटल करंट तुमचा आहे 6.25, म्हणून या टोटल करंट आहे 6.25. तुम्हाला करंट काढायचे फ्लोईंग थ्रू दिस 15 ओहम रजिस्टर. तर तुम्ही काय करणार, 10 ओहम म्हणजे हा रजिस्टर अपॉन 10 + 15 × 6.25. ओके, हा झाला तुमचा शॉर्ट सर्किट करंट और करंट थ्रू 15 ओहम रजिस्टर. ओके, हा आला तुमचा 2.5. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आर टी एचची व्हॅल्यू काढायची. आर टी एचची व्हॅल्यू म्हणजे टोटल जो तुमचा नॉर्टन्स इक्वॅलंट रेजिस्टन्स असणार आहे, त्यासाठी तुम्हाला त्यांचे सप्लाय शॉर्टमध्ये रिप्लेस करायचे आणि लोड ओपन ठेवायचा आहे. ओके, या स्टेप्स तुम्ही लक्षात ठेवल्या तर इझिली. बघा आता, तर इकडे कसं फाइंड आउट करायचं बघा, हा 10 आणि हा 10 हे पॅरललमध्ये येतात आणि त्यांच्या सिरीजमध्ये 15 ओहम. तर हा टोटल आर टी एच कसा झाला तुमचा, 10 × 10/10 + 10 + 15. याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर हा 100, हा 20. याला जर सॉल्व्ह केलं तर 5, तर टोटल आर टी एच तुमचा येईल 20 ओहम. त्यानंतर याचं इक्वॅलंट सर्किट ड्रॉ करायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला हा 20 ओहम आला आहे. बघा, हा आय एस सी आपण फाइंड आउट केला आहे, त्यानंतर आपण आर टी एच फाइंड आउट केला आहे. तर नॉर्टन्स इक्वॅलंट सर्किट काढून घ्यायचं. तर नॉर्टन इक्वॅलंट सर्किट काय असतं, करंट सोर्स ज्याची व्हॅल्यू आपल्याकडे आली आहे 2.5 amps, त्यानंतर तुमचा आर टी एच जो की असतो तुमच्या पॅरललमध्ये, तो आला आहे आपला 20 ओहम, आणि हा तुमचा आहे लोड आर एल. ओके, ठीक आहे. जर तुम्हाला इकडे विचारलं की फाइंड द करंट थ्रू आर एल, तर त्यानंतर तुम्हाला जर इकडे काही व्हॅल्यू दिली असेल तर करंट डिवायडर करून तुम्ही यातली फ्लो होणारा करंट पण काढू शकता. तर नॉर्टन्समध्ये स्टेप्स लक्षात घ्या. स्टेप्स काय आहे, फर्स्ट तुम्हाला जे सर्किट येईल त्या सर्किटमध्ये तुम्हाला लोड रेजिस्टर रिप्लेस करायचा आहे आणि त्या जागी शॉर्ट लिंक टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला सर्किटमधला टोटल करंट फ्लो फाइंड आउट करायचा आहे. टोटल करंट करण्यासाठी तुम्हाला आधी इक्वॅलंट रेजिस्टन्स लागेल, त्यानंतर व्होल्टेज डिवाइड बाय टोटल इक्वॅलंट रेजिस्टन्स, त्यावरून तुम्हाला एक करंटची व्हॅल्यू मिळेल. या करंटवरून तुम्हाला शॉर्ट सर्किट करंट फाइंड आउट करायचा आहे. शॉर्ट सर्किट म्हणजे करंट फ्लोईंग थ्रू लोड. बघा, इकडे शॉर्ट केल्यानंतर ज्या रजिस्टर पिक्चरमध्ये येतो तो आहे 15 ओहम, म्हणून करंट थ्रू 15 ओहम आपण फाइंड केला करंट डिवायडर रूलला. त्यानंतर तो आपला झाला आय एस सी. त्यानंतर आपण पुन्हा आर टी एच फाइंड केला. आर टी एच फाइंड करण्यासाठी तुम्हाला जे तुमचे सोर्स आहेत ते शॉर्ट लिंकना रिप्लेस करायचे आहेत आणि लोड ओपन करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला नॉर्टन्स इक्वॅलंट सर्किट ड्रॉ करायचे, जे असतं तुमचं करंट सोर्स विथ पॅरलल शंट रेजिस्टर और पॅरलल रेजिस्टर विथ करंट सोर्स आणि लोड.
त्यानंतर पुन्हा एक क्वेश्चन्स आहे तुमचा इकडे सिरीज सर्किटचा. यामध्ये तुम्हाला विचारले अ सिरीज कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स 100 ओहम अँड कॅपॅसिटन्स 50 मायक्रोफॅरड इज कनेक्टेड इन सिरीज टू 230 व्होल्ट 50 हर्ट्ज. सिरीज म्हणलं की आधी एक सिरीज सर्किट ड्रॉ करून घ्या तुमच्या सिम्प्लिसिटीसाठी. 100 ओहम, त्यानंतर हा कॅपॅसिटन्स 50 मायक्रोफॅरड आणि त्याला एक व्होल्टेज सोर्स जो की आहे AC सिंगल फेज. ओके, तो आहे 230 व्होल्ट आणि 50 हर्ट्स. तुम्हाला सांगितलं कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स फाइंड आउट करा. तुम्हाला रिॲक्टन्सचा फॉर्म्युला माहिती आहे, XC = 1/2πfc. च्या व्हॅल्यू पुट करा. 1/2πf ची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे 50 हर्ट्स आणि C ची व्हॅल्यू दिली तुम्हाला 50 मायक्रोफॅरड. 50 × 10⁻⁻6 मायक्रोफॅरड आहे म्हणून -6 घेतो आणि हे झालं तुमचं XC. त्याला कॅल्क्युलेट करा. त्यानंतर तुम्हाला सांगितलं करंट फाइंड आउट करा. करंट म्हणजे कसं असतं, या सर्किटमधलं करंट काय असणार आहे, I = V/Z. XC तुम्ही फाइंड आउट केलं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, V/R ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, √R² + XC² = हा झाला तुमचा करंट इन ॲम्पियर. ठीक आहे. त्यानंतर थर्ड सांगितलं आहे पॉवर फॅक्टर. तर RC सर्किटचा पॉवर फॅक्टर असतो cos∅ आणि त्याचा फॉर्म्युला आहे R/Z. R ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 100 ओहम. Z ची व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट केली आहे. ओके, या ठिकाणी आपली Z ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करा तुम्ही. ओके, इथे आपण डायरेक्ट केलेले आहे त्यामुळे इथे मी फक्त Z लिहितो. हा झाला तुमचा cos∅. नेक्स्ट सांगितलं आहे पॉवर कन्झ्युम. पॉवर कन्झ्युम काय असते RC सर्किटची, VI cos∅. ओके, V ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 230 व्होल्ट. करंट तुम्ही फाइंड केला आहे 1.94 ॲम्पियर आणि cos∅ म्हणजेच पॉवर फॅक्टर 0.84 आणि याचं युनिट असतं वॅट किंवा खूप जास्त असेल तर किलोवॅट, पण जनरली वॅट एक युनिट लक्षात ठेवलं तरी चालेल, वॅट. ओके, तर समजलं. तुम्हाला व्हॅल्यू दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये कुठलीही व्हॅल्यू कन्सिडर करायची नाही आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला क्वेश्चन्समध्येच दिलेल्या आहेत. फक्त तुम्हाला बघायचं आहे, जर मला R आणि C ची व्हॅल्यू दिली तर हा माझा RC सर्किट आहे, त्यासाठी मला XC फाइंड आउट करावं लागेल. XCचा फॉर्म्युला आहे 1/2πfc. त्यानंतर करंट जर काढायचं असेल तर मला I = V/Z. झेडचा फॉर्म्युला आहे √R² + XC². ओके, त्यानंतर पॉवर फॅक्टर आहे R/Z आणि पॉवर कन्झम्पशन चा फॉर्म्युला आहे VI cos∅. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन्स आहे तुमचा रिलेटेड टू Z पॅरामीटर. तुम्हाला एक सर्किट देतात आणि सांगतात की या सर्किटसाठी तुम्हाला Z पॅरामीटर सॉल्व्ह करायचे. तर फर्स्ट स्टेप सांगतो मी काय करायचं आहे, की हा जे इक्वेशन आहे तुमचं V1 V2चं, ओके, हे इक्वेशन तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. V1 V2चं Z11 I1, Z12 I2, Z21 I1 आणि Z22 I2. तर तुमची Z पॅरामीटर फाइंड आउट करायची म्हणजे तुम्हाला कोणते पॅरामीटर फाइंड करायचे, Z11, Z21, Z12 आणि Z22. ओके, यांचे एक्सप्रेशन तुम्हाला कसे करायचे मी माहिती आहे. या इक्वेशनमध्ये I2 = 0 ठेवायचं तर तुम्हाला Z11 ची व्हॅल्यू मिळून जाईल. बघा, हा Z11 जर ही टर्म तुमची 0 झाली तर Z11 तुमचा होईल V1/I1. ओके, V1/I1. सेम तुम्हाला खालच्या इक्वेशनमध्ये पुन्हा I2 ची व्हॅल्यू 0 ठेवली तर तुम्हाला Z21 ची व्हॅल्यू मिळेल. पुन्हा फर्स्ट इक्वेशनमध्ये तुम्ही I1 0 ठेवलं तर तुम्हाला Z12 ची व्हॅल्यू मिळेल. अशा तुम्ही यांच्या व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. तर फर्स्ट स्टेप्स काय आहे बघा, ज्यावेळेस तुम्हाला असं एखादं सर्किट येईल आणि सांगाल की तुम्हाला याचे Z पॅरामीटर फाइंड आउट करायचे, तर आधी एक कंडिशन कन्सिडर करायची, I2 = 0. या सर्किटमध्ये तुम्हाला म्हणायचं आहे I2 = 0 आणि सर्किट रिड्रॉ करायचं आहे. ओके, तर ते सर्किट मी इकडे रिड्रॉ केलं आहे. बघा, इनपुटला V1 I1, I2 = 0 आणि V2 ॲज इट इज ठेवला इकडे. ठीक आहे. आता बघा, इकडे तुम्हाला काय दिसतंय की 4 आणि 2, ओके, हे दोन तुम्हाला इकडे सिरीजमध्ये दिसतात, 4 आणि 2. तर याला सॉल्व्ह करून घ्यायचं सिम्पली. 4 आणि 2 सिरीजमध्ये आणि हा 1 ओहम पॅरललमध्ये. ठीक आहे. त्यानंतर तुमचं टोटल सर्किट कसं बनेल बघा, 4 आणि 2 तुमचे आहेत सिरीजमध्ये. त्यानंतर हे 4 आणि 2चं कॉम्बिनेशन तुमच्या 1च्या पॅरललमध्ये आहे आणि हे टोटल तुमच्या 2च्या पुन्हा सिरीजमध्ये बघतं. तर हे रजिस्टर सिम्प्लिफाय करून घ्या. त्यानंतर तुम्हाला असं सर्किट मिळेल, 2 ओहम, हा 2 ओहम ॲज इट इज. त्यानंतर 4 + 2 6 आणि 6 पॅरलल विथ 1 म्हणजेच काय, 6 × 1 / 6 + 1 हे आलं तुमचं 6/7. ते तुम्ही इथे ॲज इट इज राईट करू शकता. त्यानंतर आता बघा, इकडे तुम्हाला काय आहे, V1
I1 आणि हा 2 ओहम ॲज इट इज. त्यानंतर हा इक्वॅलंट रेजिस्टन्स, या तिघांचा मिळून जो इक्वॅलंट रेजिस्टन्स आला तो इथं मी राईट केला. आता तुम्हाला V1 साठी एक्सप्रेशन राईट करायचं आहे. बघा इथं V1 आहे, I1 आणि रजिस्टर आहे. तर V1 चा जर तुम्ही फॉर्म्युला इथे जर अप्लाय केला KVL साठी तर तुम्हाला V1 मिळेल. V1 इज इक्वल्स टू I1 इंटू हा टोटल रेजिस्टन्स म्हणजे 2 प्लस 6/7 म्हणजे हा 2.84 येतो टोटल. म्हणजे V1 इज इक्वल्स टू 2.84. आता काय करायचं आहे, हा V1 ॲज इट इज ठेवा आणि हा I1 इकडे घेऊन या. म्हणजे V1 डिवाइड बाय I1 इक्वल्स टू 2.84. ओके. हे V1 आणि I1 हा काय आहे तुमचा Z11, म्हणून तुम्ही याला सिम्पली रिप्लेस करू शकता. Z11 इक्वल्स टू V1 बाय I1. ओके. बघा सिम्पल काय केलंय, I2 इक्वल्स टू 0 कन्सिडर केलाय. त्यानंतर जे तुमचे रेजिस्टिव्ह नेटवर्क आहेत त्याला सिम्प्लिफाय केलंय. जे पॅरललमध्ये येतात त्यांना पॅरललमध्ये सॉल्व्ह केलंय, सिरीजमध्ये केलंय. आणि ज्यावेळेस तुमचं फक्त एकच दोन रजिस्टर राहतात, 2 ओहम्स आणि याचं इक्वॅलंट, त्यानंतर V1 साठी आपण इक्वेशन राईट केलंय. तर इथे सिम्पल V, I आणि R आहे, म्हणून V1 इज इक्वल्स टू I1 इंटू R. ओके. साधा फॉर्म्युला यूज केलाय. आणि त्यानंतर तुमची जी व्हॅल्यू आली, त्यानंतर आपल्याला झेड पॅरामीटर काढायचे आहेत, म्हणून आपण V1 बाय I ला इकडे घेऊन आलो आणि तुम्हाला मिळालं Z11. Z11 कुठून आलं, कारण V1 बाय I1 इज नथिंग बट युअर Z11. आणि हे Z11 कुठून आलं, तर या इक्वेशनला सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला Z11 चे एक्सप्रेशन मिळून जातात. त्यानंतर सेकंड थिंग बघा काय करायचं आहे, पुन्हा I2 इक्वल्स टू 0 आहे असं सर्किट तुम्ही ड्रॉ करून ठेवा. ठीक आहे. त्यानंतर बघा तुम्हाला फाइंड करायचे करंट थ्रू दिस 2 ओहम रजिस्टर. यासाठी तुम्ही या ब्रांचला एक टेम्पररी नाव देऊन ठेवा I3. ओके. हा I3 कुठून आला, तर करंट फ्लोईंग थ्रू दिस 2 ओहम रजिस्टर. I2 जो इंटर करतोय सर्किटमध्ये हा 0च असणार आहे. ठीक आहे. हा I3 आपण जस्ट आपल्या सिम्प्लिफिकेशनसाठी इथे नाव दिले. आता मला जर I3 फाइंड आउट करायचं असेल तर मी कसं करणार, करंट डिवायडर रूल. ओके. त्यासाठी मी बघणार अपोजिट ब्रांचमधून फ्लो होणारं करंट म्हणजेच I1. तर मी फॉर्म्युला राईट करतो, I1 इंटू अपोजिट ब्रांच म्हणजे 1 ओहम अपॉन ॲडिशन ऑफ दिस 3 रजिस्टर्स. हे दोन सिरीजमध्ये येतात एकमेकाला, म्हणून 1 + 4 + 2. तर तुम्हाला काय मिळते, I3 इज इक्वल्स टू I1 इंटू 1 अपॉन 1 प्लस 4 + 2 + 1. तर त्याला सिम्प्लिफाय केलं तर तुम्हाला ही व्हॅल्यू मिळेल I3 इक्वल्स टू I1 इंटू 0.142. ओके. ही व्हॅल्यू तुम्हाला इथे मिळाली. त्यानंतर बघा आता जर मला सांगितलं की या V2चं एक्सप्रेशन राईट करायचं आहे. ओके. तर V2 काय आहे तुमचा, व्होल्टेज अक्रॉस दिस 2 इज नथिंग बट युअर I3 इंटू हा ओहम, हा रजिस्टर 2 ओहम, म्हणजेच V2 इज इक्वल्स टू I3 इंटू 2. ओके. आता बघा I3 ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली आहे. या ठिकाणी आपल्याला I3चं एक्सप्रेशन मिळालं आहे. तर सिम्पली काय करायचं आहे, हा जो तुमचा नवीन एक्सप्रेशन आहे V2 इज इक्वल्स टू I3 इंटू 2, याच्यामध्ये सिम्पली I3 ची व्हॅल्यू पुट करा. ओके. तर तुमची V2 काय होईल, I3 ची व्हॅल्यू म्हणजे ही I1 इंटू 0.142. तर I1 इंटू 0.142 इंटू 2. ओके. हा 2 ॲज इट इज ठेवला. I3 ला फक्त आपण या टर्मनी रिप्लेस केलं. त्यानंतर आपल्याला मिळाली V2 ची व्हॅल्यू. तर V2 इज इक्वल्स टू I1 इंटू 0.284. ओके. पुन्हा काय करा, V2 ची टर्म ॲज इट इज ठेवा आणि I1 ला या साईडला घेऊन या. म्हणजे तुम्हाला फायनल एक्सप्रेशन मिळेल V2 बाय I1 इक्वल्स टू 0.84 ओहम, 284 ओहम. ओके. आणि V2 बाय I1 इज नथिंग बट युअर ही V2 बाय I1 म्हणजेच युअर Z21. ही झाली तुमची Z21 ची व्हॅल्यू. ओके. बघा फर्स्ट करताना काय करायचं आहे की एक I2 0 कन्सिडर करायचं आहे, त्यानंतर याला सिम्प्लिफाय करा आणि V1 ची एक्सप्रेशन फाइंड आउट करा. त्यानंतर सर्किट ॲज इट इज ठेवा आणि V2 साठी एक्सप्रेशन फाइंड आउट करा. V2 साठी एक्सप्रेशन फाइंड आउट करताना आधी I3 काढा, म्हणजे या ब्रांचमधला करंट, त्यासाठी करंट डिवायडर फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि त्यावरून तुम्हाला I3 मिळणार. त्यानंतर V2चं एक्सप्रेशन राईट करा आणि V2च्या एक्सप्रेशनमध्ये I3 ची व्हॅल्यू रिप्लेस करा. थोडंसं प्रॅक्टिस ठेवलं तर तुम्हाला हे समजून जाईल. ओके. खूप जास्त कॉम्प्लेक्स आहे असं नाही आहे. लक्ष दिलं तर तुम्हाला हे येऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर सेम रिप्लेस करायचं आहे, सेम स्टेप्स फॉलो करायच्यात. फक्त इकडे काय करायचं आहे, I1 इक्वल्स टू 0 ठेवायचं आहे. ओके. आणि यावेळेस तुम्हाला V2 आणि V1 चे एक्सप्रेशन्स फाइंड आउट करायचे आहेत अगेन. बट या केसमध्ये तुमचा I1 0 असणार आहे. तर बघा
मी जर माझा I1 0 ठेवला आणि इक्वेशन ड्रॉ केलं तर मला काय मिळतंय, पुन्हा बघा हा माझा लूप, हा 2 ओहम आता तुमच्या याच्यात येणार नाही ज्यावेळेस इक्विव्हॅलेंट काढतो आपण, कारण आपला हा या साईडला काहीही करंट फ्लो होत नाही I1 मधून. ठीक आहे, तर इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काय होणार, 1 + 4 5, आणि या 5च्या पॅरललमध्ये येणार तुमचा हा 2 ओहम रेजिस्टन्स. तर तुम्ही याला सॉल्व्ह केलं तर ते तुम्हाला येईल 10/7 आणि 1/4, आणि तुमचं फायनल एक्सप्रेशन बनल बघा. हा रेजिस्टन्स तुमचा पिक्चरमध्ये येत, हा 2 ओहम तुमचा इकडे येणार नाहीये कारण I1 म्हणजे 0 आहे, तर या साईडला तुमचा कोणताही करंट नाहीये, हा ओपन सर्किट आहे. ओके, म्हणून आपण फक्त हे 1, 2 आणि 3 रजिस्टर कन्सिडर करणार. तर 1 आणि 4 हे सिरीजमध्ये आहेत, हे झाले 5, 1 + 4 5, त्यानंतर हा 5 2च्या पॅरललमध्ये. तर याला तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला असं एक्सप्रेशन मिळेल, एक रजिस्टर जो असेल 1.42 इंटू हा असेल तुमचा आउटपुटचा V2, आणि करंट असणार इथे I2 फ्लो होणार. आता तुम्हाला V2 साठी जर एक्सप्रेशन राईट करायचे झाले तर तुम्ही काय करणार, V2 = I2 इंटू सर्किटचा रेजिस्टन्स जो तुमचा आलाय 1.42. अगेन तुम्हाला काय करायचं आहे, हा V2 ॲज इट इज ठेवायचा, I2 ला या साईडला घेऊन या, आणि राहिलेली टर्म्स आहे 1.42. आता V2/I2 पुन्हा बघा, इथे हा V2 आहे आणि हा I2 जर तुम्ही इकडे घेऊन आलात V2/I2, तर तुमची टर्म्स कोणती खाली राहती, Z22 when I1 = 0. ओके, तर हा V2/I2 म्हणजेच तुमचा Z22. ओके, सेम पुन्हा काय करायचं आहे, I2 = 0 कन्सिडर करायचा. इकडे पुन्हा बघा, इथे I1 = 0 आहे, I2 आहे. इथे पुन्हा तुम्हाला या 2 ओहम मधून फ्लो होणारा करंट एक नाव द्यायचं इकडे. ठीक आहे, सेम लास्ट टाइम आपण जशी प्रोसेस केली होती. काढायचा आहे हा I4. ओके, कारण हा ओपन आहे, या साईडला हा ओपन आहे, त्यामुळे इकडे I1 = 0, इकडे करंट फ्लो होत नाही. तर मला हा करंट थ्रू 1 ओहम रजिस्टर काढायचा. तर त्यासाठी मी पुन्हा करंट डिवायडर अप्लाय करेल. या ठिकाणचा करंट तुम्हाला माहिती आहे आता, हा I2. तर हा माझा I4चं एक्सप्रेशन असेल I2 इंटू अपोजिट ब्रँचचे करंट, म्हणजे आपल्याला यातलं करंट फ्लो करणं काढायचं, तर वरती आपण अपोजिट ब्रँच घेतो, म्हणजे 2 ओहम अपॉन हा 1 + 4 + 2, हे 4 आणि 2 सिरीजमध्ये आहेत, आणि हा 1 अपोजिट ब्रांच, म्हणून 1 + 4 + 2. ओके, हे फाइंड आउट केलं, तुम्हाला इथे I4 साठी एक्सप्रेशन मिळालं. I4चं झालं की I2 इंटू 0.287. त्यानंतर तुम्हाला पुन्हा V1 साठीचं एक्सप्रेशन फाइंड आउट करायचं आहे या ठिकाणी. तर V1 काय असणार आहे तुमचा, V1 जर तुम्ही बघितलं तर तो असेल I4 इंटू 1 ओहम. ओके, म्हणजेच V1 = I4 इंटू 1 ओहम. पण तुम्हाला माहिती आहे I4 साठी आपण ऑलरेडी एक एक्सप्रेशन कॅल्क्युलेट केलं आहे इन टर्म्स ऑफ I2, आणि I4 = आहे तुमचा I2 इंटू 0.287, म्हणून I2 इंटू 0.287. आता काय करा, V1 ॲज इट इज ठेवा, I2 ला इकडे घेऊन या, = 0.287. ओके, आता V1/I2, हा तुमचा V1 इथे आहे, आणि हा I2 जर तुम्ही इकडे घेऊन आले तर खाली टर्म्स कोणती होती, Z11, म्हणून हा झाला तुमचा Z12. टर्म्स उरती इकडे Z12. ओके, या एक्सप्रेशनमध्ये जर तुम्ही बघा, हे एक्सप्रेशन्स तुम्ही लक्षात ठेवा, बाकी तुम्ही व्हॅल्यू इझिली कॅल्क्युलेट करू शकता. बघा, V1 = Z11 I1 + Z12 I2. आता यामध्ये मी काय करतोय, I1 0 ठेवतोय, हा 0 ठेवला म्हणजे ही टर्म्स तुमची कॅन्सल होईल. मग तुमची टर्म्स कोणती राहती, V1 = Z12 I2. आता या I2 ला इकडे घेऊन या, म्हणजेच V1/I2 = Z12. V1 I2 म्हणजे Z11. आणि व्हेरीफाय कसं करायचं, ज्यावेळेस पण तुम्ही एक्सप्रेशन बनवणार त्यावेळेस that expression must be the ratio of voltage to current. ओके, आणि Y पॅरामीटर जर विचारले तर तुमचे एक्सप्रेशन हे I/V च्या फॉर्म मध्ये आले पाहिजे. तर हा 6 मार्कचा क्वेश्चन्स आहे, थोडीशी प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला हा समजून जाईल. तर बघा, आणि शेवटी तुम्ही असं Z11 12 एका मॅट्रिक्समध्ये त्याचे व्हॅल्यू सिमिलरली डिस्प्ले करू शकता. ठीक आहे,
जर तुम्हाला विचारल्यास तर, किंवा सिम्पली नोट डाऊन करू शकता Z11 इक्वल्स टू 2.85, Z21 इक्वल्स टू 0.28. ओके, आणि ह्या व्हेरीफाय करून बघा, आपण हे मॉडेल आन्सर सोबत एक्झॅक्टली मॅच होतात. तर थोडीशी प्रॅक्टिस ठेवा, न्यूमेरिकलसाठी तुम्हाला प्रॅक्टिस लागेल. ओके, अँड ऑल द बेस्ट अँड थँक्यू.